स्पीड पॅसेजमध्ये स्टुडंटला येणाऱ्या थोड्याशा शंका समाधानांचं निरसन. ज्यावेळेस तुमच्यासमोर हा स्पीड पॅसेज ओपन होतो त्यावेळेस तो कसा करायचा तो एकदा पाहून घ्या. स्पीड पॅसेजचा क्वेश्चन ओपन झाला की तुम्हाला टायमर येईल. तो टायमर संपला की तुमचा स्पीड पॅसेज चालू होईल. टायमिंग आपल्या 7 मिनिटाचा चालू होईल. मग तो टॅब किती द्यायचे, एंटर देणं किती गरजेचं आहे, या सगळ्या सूचना पाहून घ्या. हे पहा, ज्यावेळेस आता इथे पहिला पॅराग्राफ सुरू होतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, एक टॅब द्यायचाय. जर तुम्ही टॅब नाही दिलात, इथूनच जर समजा तुम्ही चालू केलं टायपिंग करायला, तर तुम्ही झाल्यानंतर सुद्धा हे माझा आता समजा पॅसेज झाला आहे तर मी इथे कर्सर ठेवते आणि एक टॅब देते. तर तुम्ही असं सुद्धा करू शकता किंवा सुरुवातीलाच हे पहा ह्याचा टॅब देऊन असं एक टॅब देऊन टाईप करू शकता. एकच टॅब द्यायचा आपल्याला, 2-2 टॅब नाही द्यायचे पॅराग्राफला. किती जेवढे पॅसेज येतील प्रत्येक पॅराग्राफला आपल्याला एकच टॅब द्यायचा आहे. तुम्ही नंतर सुद्धा देऊ शकता टायपिंग झाल्यानंतर. हे पहा अशा पद्धतीने टाईप करायचं. मी पटकन थोडंसं फास्ट टाईप करून घेते आणि तुम्हाला एंटर किती सोडायचे प्रत्येक पॅराग्राफमध्ये ते सांगते. फुल स्टॉप झाल्यानंतर, कॉमा झाल्यानंतर एकच स्पेस आपल्याला द्यायचंय. जास्तीचे 2 स्पेस कुठेही आपल्याला 2 शब्दांमध्ये वगैरे द्यायचे नाहीत किंवा फुल स्टॉप नंतर सुद्धा 2 स्पेसपेक्षा जास्त किंवा 2 स्पेस द्यायचे नाहीयेत आपल्याला. एकच स्पेस द्यायचा आहे. हे पहा आता इथे माझा पॅसेज फर्स्ट जो पॅराग्राफ होता तो टाईप करून झालाय. मी पहा काय करते, हिम झाल्यानंतर फुल स्टॉप देते, एक एंटर करते आणि एक टॅब देते पॅराग्राफसाठी. आता नेक्स्ट पॅराग्राफ आपण आता तिथे टाईप करून घेऊयात. पॅराग्राफमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीचे एंटर द्यायचे नाहीयेत. एकच एंटर करून आपल्याला नेक्स्ट पॅराग्राफ टाईप करायचा आहे आणि पॅराग्राफला एकच टॅब द्यायचं. लक्षात ठेवा, पॅराग्राफसाठी एकच टॅब आपल्याला द्यायचा आहे आणि 2 शब्दांच्या मध्ये एक स्पेस घ्यायचा आहे. फुल स्टॉप कॉमा झाल्यानंतर आपल्याला एकच स्पेस घ्यायचा आहे. हे पहा, अशी जर चूक झाली तर तुम्ही लगेचच बॅकस्पेस घेऊन तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता किंवा जर झाल्यानंतर जर तुमचा टाइम थोडा शिल्लक राहिला असेल तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा तुमच्या चुका पाहून तुम्ही पॅसेज सबमिट करू शकता जर वेळ राहिला असेल तर. आणि जर कोणाच्या 2 लाईनी राहत असतील किंवा 1.5 ओळी राहत असतील तर घाबरून जाऊ नका. तेवढ्या ओळी तुम्ही सोडा आणि वरचा जो मॅटर तुम्ही जो टाईप करणार आहे तो जरा फक्त व्यवस्थित न चुकता टाईप करा. हे पहा, अशा पद्धती आता इथं शेवटचा पॅराग्राफ संपला. हे पण झाल्यानंतर तुम्ही फुल स्टॉप दिल्यानंतर स्पेस नाही आपल्याला द्यायचा आहे. इथेच आपल्याला थांबायचं आहे आणि तुमचा आन्सर तुम्हाला सबमिट करायचा आहे. स्पीड पॅसेज नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे 40 मार्कासाठी हा पॅसेज आहे आणि 16 मार्काला तुम्हाला पासिंग आहे. तुम्ही कमीत कमी 20 जरी शब्द खाली सोडले तर तुम्ही वरती न चुकता जर टाईप केलं असेल तर तुम्ही खूप छान पद्धतीने सुद्धा पास होऊ शकता स्पीड पॅसेजमध्ये. फक्त वरती चुका करू नका. पॅराग्राफसाठी आपल्याला एकच टॅब द्यायचा आहे. पॅराग्राफमध्ये आपल्याला जास्तीचे एंटर सोडायचे नाहीत. फक्त एक एंटर करून खाली यायचं आहे, एंटर करायचं आणि एकच टॅब द्यायचा आहे आपल्याला. इथे फक्त तुमचं आन्सर सबमिट करा आणि पुढे तुम्हाला पुढचा क्वेश्चन अवेलेबल होऊन जाईल. आणखीन काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.